प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य ऐक्यांगल येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 18 ऑक्टोबर 2025 शनिवार. एलिया ते दोघे चालत आणि बोलत असताना अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे आले आणि त्याने दोघांना वेगळे केले आणि एलिया वादळात स्वर्गात गेला. दुसरा अध्याय 11 वचन. आज आपण एलिया या ज्वालामय संदेशाला भेटणार आहोत. इस्रायलचा रथ आणि घोडे सवार. तो परमेश्वरासाठी अत्यंत उत्साहाने जगला. तो या जगातून केलेल्या संदुकानं शक्य झाले, तरीही त्याचे जीवन आजही आपल्या अंतःकरणात पवित्र उत्कटता प्रज्वलित करते. अनेक जण एलियाला असामान्य मनुष्य समजतात, पण बायबल म्हणते एलिया हा आपल्या सारखाच स्वभाव असलेला मनुष्य होता. याकूब 5 अध्याय 17 वचन. तो प्रार्थनेचा मनुष्य होता. त्याची प्रार्थना आणि देवावरील जवळत प्रेमामुळे त्याने परमेश्वरासाठी महान कार्य केली. एलिया या नावाचे अर्थ आहे परमेश्वरच माझा देव आहे. तो किलात देशातील तिस्पी गावाचा होता आणि त्याने इस्रायलची राजे आगाब व अहज्याच्या काळात भविष्यवाणी केली. देवाचे सामर्थ्याने मृतांना उठवता येते हे प्रथम दाखवणारा संदेष्टा तोच होता. जरेत्याच्या विधवेचा मुलगा मरण पावला तेव्हा एलियाने प्रार्थना केली, हे माझा देव परमेश्वरा, या मुलाचा आत्मा परत येऊ दे. आणि परमेश्वराने ऐकले. तो मुलगा पुन्हा जीवित झाला. पहिली राजाव 17 अध्याय 22 वचन. नंतर एलिसाने सुनेमी स्त्रीच्या मुलाला उठवले आणि नव्या करारात येशूने याईरची मुलगी नाईनाची विधवीचा मुलगा आणि लाजरला उठवले. एलिया हा पहिला होता ज्याने स्वर्गातून अग्नी खाली आणला. त्यांची प्रखर उत्साहामुळे बाळाची उपासना नष्ट झाली आणि इस्रायलची लोक खऱ्या देवाकडे परत वळले. जेव्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा स्वर्गातून अग्नी वेदीवर उतरला आणि लोक ओरडले, परमेश्वरच देव आहे, परमेश्वरच देव आहे. बाळाची संतेष्ट पराभूत झाले. जुन्या करारात फक्त 2 लोक मृत्यू न अनुभवता थेट स्वर्गात गेले, हानोक आणि एलिया. त्यांची स्वर्ग सेवा कार्याची शेवटच्या दिवशी तो एलियासोबत चालत असताना अग्नीचा रथ आणि घोडे प्रकट झाले आणि त्यांना वेगळे केले. किती विलक्षण दृश्य असेल ते. पण एलिया घाबरला नाही. तो त्या अग्नीच्या रथात चढला, जो शिक्षा देणाऱ्या अग्नीची नव्हता, तर पवित्र आत्म्याची सामर्थ्याचे अग्नी होता. प्रिय देवाचे लेकरांनो, आज परमेश्वर तुम्हालाही अभिषेक करू इच्छितो आणि आपल्या गौरवासाठी तुम्हाला अग्नीचे ज्वालामुखी बनवू इच्छितो. आगामी ध्यानवचन. बघा, मी परमेश्वराची मोठ्या आणि भयंकर दिवसाची येण्यापूर्वी तुम्हाला संदेष्टा एलिया पाठवीन. मलाकी अध्याय 4 5 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी येसाया 53 अध्याय 54 अध्याय 55 अध्याय. सांगायला 2 तेसलोनिकेन्स 1 अध्याय. धन्यवाद.